तर नरेश अरोराच्या प्रश्नावर तटकरे यांनी बोलणं टाळलेलं आहे। नरेश अरोराच्या प्रश्नावर तटकरेंनी थेट हात जोडले। नरेश अरोराच्या प्रश्नावर तटकरे यांनी बोलणं टाळल्याचं आपण पाहतोय। सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्यामध्ये त्यांना नरेश अरोरा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यावर त्यांनी बोलणं टाळलेलं आहे आणि थेट हात जोडले। नरेश अरोराच्या संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे यांनी त्यावर भाष्य करणं टाळलेलं आहे। त्या प्रश्नावर त्यांनी थेट हात जोडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। दिल्लीमध्ये सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्याच पत्रकार परिषदेत त्यांना नरेश अरोरा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला, मात्र त्यावर बोलणं तटकरे यांनी टाळलेलं आहे। नरेश अरोरा संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे यांनी थेट हात जोडलेले आहेत। त्यांनी या प्रश्नावर उत्तर देणं टाळलेलं आहे, कुठलंही भाष्य त्यांनी केलेलं नाहीये। दादांच्या या दुर्दैवी अपघाती निधनाच्या नंतर लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी करू नये असं मला स्पष्टपणे त्या ठिकाणी वाटतं। नरेश अरोराच्या प्रश्नासंदर्भात तटकरे यांनी बोलणं टाळलेलं आहे। त्यांना पत्रकारांनी त्या संदर्भात प्रश्न विचारला, मात्र हा प्रश्न येताच तटकरे यांनी भाष्य करणं टाळलेलं आहे। त्यांनी थेट हात जोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नरेश अरोराच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी कुठलंही भाष्य करणं टाळलेलं आहे। पत्रकारांनी नरेश अरोरा संदर्भात तटकरे यांना प्रश्न विचारला, मात्र तटकरे यांनी त्यावर बोलणं टाळलेलं आहे। त्यांनी काहीच भाष्य केलं नाहीये, थेट हात जोडल्याचं देखील आपण पाहतोय। झी24 तासच्या प्रतिनिधींनी या संदर्भात तटकरे यांना प्रश्न विचारला। नरेश अरोरा संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सुनील तटकरे यांनी काहीच भाष्य केलेलं नाहीये, त्यांनी थेट हात जोडलेले आहेत। नरेश अरोराचं नाव घेतलंय रोहित पवारांनी, रद्द करणार होते का? सर हिंदी रद्द करणार होते का? हिंदी में तिथेच मला जाणीव आहे म्हणून आपणही विचारताना आपणही जबाबदार राजधानीमधल्या देशाचे आपण मोठे पत्रकार आहात। माझी आपल्याला विनंती आहे, मी एकदा सांगितलं की योग्य वेळेला मी बोलेन, मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे। कृपा करून मी आज आपल्याला आपण मला जे सकाळपासून बोलत होता ते शशिकांत शिंदेजीच्या वतीमध्ये, तरी इतर प्रश्नांना मी समर्पकपणाने उत्तरं दिली। या विषयावरती सुद्धा मला ज्या वेळेला बोलायचं असेल त्याला मी जरूर त्या ठिकाणी बोलेल। धन्यवाद। नरेश अरोराचं नाव घेतलंय रोहित पवारांनी, रद्द करणार होते का? सर हिंदी रद्द करणार होते का? हिंदी में तिथेच मला जाणीव आहे म्हणून आपणही विचारताना आपणही जबाबदार राजधानीमधल्या देशाचे आपण मोठे पत्रकार आहात। माझी आपल्याला विनंती आहे, मी एकदा सांगितलं की योग्य वेळेला मी बोलेन, मला माझं केव्हा बोलावं याचं राजकीय भान आहे। कृपा करून मी आज आपल्याला आपण मला जे सकाळपासून बोलत होता ते शशिकांत शिंदेजीच्या वतीमध्ये, तरी इतर प्रश्नांना मी समर्पकपणाने उत्तरं दिली। या विषयावरती सुद्धा मला ज्या वेळेला बोलायचं असेल त्याला मी जरूर त्या ठिकाणी बोलेल। धन्यवाद।